हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गावाकडचं वातावरण. काल मी आलो गावाला, संध्याकाळी आलोय. असं वातावरण आहे. इथं आमच्या इथं एक आंब्याची बाग आहे, इथं वरती आहे. आणि इथं तलाव आहे आमचं. इथं म्हशी बसल्यात, बघू शकतो तुम्ही. भावाच्या म्हशी आहेत त्या. कसं वाटतंय बघा. ह्या ज्या आहेत त्या गावठी आहेत, इकडे लोकल आहेत. आणि इथे आहेत ह्या तिन्ही ह्या मोरा आहेत. इथे एक वेगळं मला असं वाटलं की एक म्हैस ही पुरी बुडून राहते खाली, एक 4-5 मिनटं पुरी पाण्यात बुडकी मारते ती. हे बघा समोरची म्हैसी, हे बघा, ही पुरी पाण्यात तोंड बुडवते आणि अशीच राहते. हे बघा, हे तोंड वरती काढलं आता. पुरं तोंड खाली घालते ती आणि अशीच राहते. ह्या बघा, ह्या मोरा म्हशी आहेत. पाण्यातून भरपूर आहे. पहिलं या तलावात एवढं पाणी राहत नव्हतं. हे 2 वर्षापूर्वी तलाव खोदलेला आहे, त्याच्यामुळे पाणी राहतं कारण ह्याचं की ह्या म्हशी कंटिन्यू रोज बसून बसून शेण वगैरे हे टाकून त्याच्यामुळे पाणी आहे ते राहिलं. चिखल झाला खाली, त्याच्यामुळे पाणी राहिलंय. पण ह्या म्हशीचं नवलच आहे, इतर म्हशींपेक्षा वेगळीच आहे. हे बघा, पुरं तोंड खाली घालते आणि अशीच राहते. आता किती मिनटं राहते बघूया आपण. पण एवढ्या म्हशीत हेच वेगळी वाटली मला, म्हणून हिचा व्हिडिओ केलाय मी. त्यांना माश्या त्रास देत आहेत म्हणून ते हे करतायत. बाकीच्या कोणच एवढं तोंड खाली घालत नाहीत, पण ही पुरं तोंड खाली घालून थांबते पाण्यात. हे बघा, आता वरती गेलं. परत कमीत कमी 1-1.5 मिनिट तरी तोंड खाली घालून राहते ती. ही पण गावठीच आहे. पण ह्या मुरा म्हशी त्यांच्यातून मिक्स होत नाहीत. गावठी वेगळ्याच आहेत आणि ह्या मुरा वेगळ्या आहेत. आता ह्या 3 मुरा आहेत आणि एक तो रेडा आहे, तो तिथे समोर बसला आहे. तो मुरामध्ये आहे. त्याचं नाव हाल्या ठेवलेलं आहे, त्याला हाल्या म्हणतात. हे वेगळंच ग्रुप आहे यांचा. आणि ते सगळे गावठी आहेत, त्या वेगळ्या सगळ्या एकत्र बसलेले आहेत. आणि हे आमचे नवीन शेतकरी आहेत. हे बघा, याचा व्हिडिओ आपण करणार आहे. हा बघा, ते म्हणतात ना शेतकरी. हा बघा शेतकरी कसा आहे तो. सुकलेल्या भाकरी संग खाऊ गाड्या म्हणतात ना, ते आता नवीन म्हणतात. गाडीच्या सीटवर बसून बोलणे इतकं सोपं नाही ते. हा बघा, हा शेतकरी, हे शेतकऱ्याला शोभतं. हा बघा, यानं गवत आणलंय आणि आता टाकतोय गाडीमध्ये. त्याची गाडी आहे. त्या 2 गाड्या आहेत, एक डंपर आहे आणि ही एक बारकी गाडी आहे. डंपर असा लोकलला इथे चिऱ्या खडीला फिरतो. हा बघा, याचा संध्याकाळी आपण व्हिडिओ बनवणार आहे, याचा इंटरव्ह्यू घेणार आहे. ह्यानं पण नवीनच केलं चालू, याचं करणार आहे आपण. तो तर गवत काढतोय. म्हणजे आमच्या कोकणात फक्त आत्ता चार मिळते, हिरवी चार, त्याचा तो पुरेपूर फायदा उचलतोय. कारण आता महिन्यानंतरला सगळं सुकं पडेल. ते सुकं पडेपर्यंत काय हा हिरवा चारा आणणार आहे सगळा. रोज इकडून तिकडून आणतो तो. रोज म्हणजे 1 दिवस आड करून गाडी भरतो ही गाडी. हा, 1 मिनिट, आपण त्याला जाऊन विचारूया. तो काहीतरी सांगतोय आपल्याला. त्यानं सगळ्या मुरा म्हशी आणल्यात, 5 मुरा म्हशी आणल्यात त्यांना. याचा गावठ्यात ह्या इथे आपल्या घराच्या शेजारी गोरे म्हणून त्याच्या सगळ्या
त्याकडे कमीत कमी सगळे 40 एक आहेत जनावरं. अर्धी गोठ्यात आहेत आणि ह्याच्याकडे आहेत. हा काहीतरी आपलं सांगतं म्हशींबद्दल. ही बघा, ही मोफतची चार आहे एकदम फुकट फुकट. फुकट एकदम. ही असली चार खाऊन मुरा म्हैस साधारणतः 20 लिटर दूध देते. 20 लिटर 20 लिटर मुरा म्हैस. दिवसाचं. तुझ्याकडे सगळ्या मुरात आहेत ना? माझ्याकडे सगळे मुराच आहेत. हां, हे फुकटची चार मिळते बघा. हे बघा, हे आपलं लोकलचं गवत आहे. कोकणातलं कोकणातलं लोकल जंगली गवत. फुकटचं काढायचं आणि फुकट हां, घालायचं. फुकटचं काढायचं आणि फुकटचं घालायचं. फुकटचं घालता येणार म्हणणार ना, त्याच्यासाठी मेहनत लागते. आता हा बघा, यानं मशीननं तिकडे कटिंग करतोय आणि हे डालगं घेऊन तो आणतो डोक्यावरनं. ह्यानं कधी केलेलं नाही ते करतं गाडी सत्ता. गाडी जास्त मिळत नाही ह्याच्यावर जास्त हा, मिळतं. गाडी धंदा जास्त नसल्यामुळे ही गाडी त्याची स्वतःची आहे. हा त्यानं सुरुवातीला टेम्पो घेतलेला, हा बारका टेम्पो आहे. तेव्हा त्याची आवड होती गाडीमध्ये, पण आता धंदा नसल्यामुळे काय चालत नाही. त्याच्यामुळे हा ते नवीन चालू केलं आहे. चांगलं आहे, केलं आहे तर चांगलं आहे, काय वाईट नाही. त्याची गाडी आहे, ही त्यानं नवीनच घेतलेली तेव्हा. 2012 मॉडेल आहे ही. आता फक्त म्हशीसाठी हां, आता ही फक्त म्हशीसाठी, म्हशींना खाणं आणण्यासाठी तेवढंच कामाला वापरतो गाडी. आता गवत आणतोय तो. हे बघा मित्रांनो, हे गवत फुकटचं आहे, पण ह्याला काढायला त्रासदायक आहे. ह्याला कष्ट आहेत. आता स्वतः काढतायत आणि मशीनला पेट्रोल आहे, मशीननं ते काढतायत. आणि हे पण एक शेतकरीच आहेत. ह्याच्या मगाशी दाखवल्या व्हिडिओमध्ये ह्याच्या म्हशी आहेत, त्या 40 जनावरांची ह्याची आहे. हे बघा, हे काढून जमा करून परत ते डालग्यात भरायला लागतं आणि नंतर ते डालग्यातनं तिकडे घेऊन जाणार ते. ही त्यांची काजूची बाग आहे. त्यांचे काजू आहेत, 7-8 वर्षाचे काजू आहेत. सर्व काजू आहेत त्यांच्या. तिथं पैसे शेती करायची आहेत, आता करत नाहीत, आता इथे काजू लावल्यामुळे. आणि इथे एक वेगळं दिसलंय, हे बघा. याची दहशत तुम्हाला माहितीच असेल काय असते ती. याची दहशत खरी म्हणजे याची दहशत मोठी आहे. भयानक दहशत आहे याची. दहशत म्हणजे लावल्यावर काय होतं ना, असं आहे ते. मासा होईल हा, याची दहशत वेगळी. कुठे गेली ती दाखवतो. कुले वाचा त्याला. काय कुला? आमच्या गावठी भाषेत कुले म्हणतो आम्ही. कुल्यासारखं उडवतो आपण. हा, हे बघा, हा टच नाही झाला पाहिजे. याला लागलं तरी चिकार झालं. लावशी बुशी भयानक. बघा, त्याला आतला पण घाबरतोय तो, एवढं हे आहे त्याचं. आता हे दिसतंय रे, मला एवढी याची दहशत आहे. म्हणजे जरा लागलं की दिवस गेला त्याच्यात म्हणायचं. हे जंगलात असं असतं, कधीतरी चुकून लागतं अंगाला आपल्या. हे बघा, हे बघा, त्यानं काढलंय. हे अंगाला लावू नको. हे बघा, कुले असं आहे ते कुले. ते खास ज्याला भयानक असते हाताला हे बघ, आणि ते लागलं की पसरत जातं पुरं. हे चावता लागला. असं आहे त्याचं. ते कुठे मित्रांनो, हे झाड शिवरीचं आहे. हे जंगलात येतं, जंगलीत झाड आहे. व्हिडिओ करायचे हे कारण काय म्हणजे हे बघा, ह्याला एक काटे आहेत, टोकदार काटे आहेत, बघू शकता तुम्ही. पहिले आम्ही लहान होतो तेव्हा हे काटे काढायचो, दगडाने चेचून काढायचो. आणि ह्या काट्याबरोबर जो गंडेरी असते, जे कोकणातल्या माणसाला माहिती असेल, त्या गंडेरीची पानं आणि ह्या झाडाचे काटे हे आम्ही खायचो. जेणेकरून तोंड लाल व्हायचं, पान सुपारी खाल्ल्यागत लाल व्हायचं, भयानक लाल व्हायचं, म्हणून आम्ही खायचो हे. आणि या झाडाला चुकून सुद्धा हात लावले. हा, पटकन हात लावलात तर हे बघा, हे काटे ते असे पटकन लागतात. हे पुरे काटे आहेत, त्याला लगेच लागतात. हे आम्ही सुकलेले काटे हे दगडांनी चेचून काढायचो आणि ते गंडेरी बरोबर खायचो. तोंड लाल व्हायचं. म्हणजे तेव्हा आमचे समज काढून दाखव रे. कसे चेचून काढ रे, साईडनं चेच. असं हे बघा, हा काढतोय. हा उडाला तो. हा बघा, हे पडलाय. हा बघा, घर असतो. घर नाही, हा असंच चावायचा. असं हा, आणि ह्याच्यावरती पानं खायची जेणेकरून तोंड लाल होतं. म्हणजे उडतो रे. म्हातारी माणसं पान सुपारी खायची म्हणून आम्ही हे वेगळं खायचो. तोंड फक्त लाल व्हायचं, बाकी काय नाही. हा, मित्रांनो, ज्या काट्याबरोबर गंडेरीचं पान खातो ते हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे ते पान आहे, हे पान आहे. हे पान आणि ते झाडाचे काटे खायचे. असं तोंड लाल होतं पान सुपारी खाल्ल्यागत.
ते आमची समज होते एक, आणि त्या झाडाला ही फळं पण येतात बारकी. ही बघा अशी फळं येतात. ही पिकली काळी होतात, थोडीशी गुळचट लागतात, खायला पण मस्त लागतात. ती आम्ही खायचं पहिले, कच्चीही खातात. त्यांनाच ही फुलंही येतात, फुलं पण मस्त वाटतात. ही बघा रंगीबेरंगी फुलं येतात, आणि ही अशी फुलं आहेत बघा, चांगली वाटतात. असं हे झाड आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.